नमस्कार मंडळी, आमची झाली आता तयारी. NSS साठी फुल रेडी. सर बी झाले फुल माहोल, कारण सरचा आहे मॉड्यूल. आम्ही एक एक दोन दोन बॅगा घेऊ. एक गौरव माग, एक पुढे, एक हाती, एक बहुत काही आहे आपल्याकडं. गाईस, हे आहे मागचं आमचं हॉस्टेल. आणि आता करतो आम्ही बाय बाय. हॉस्टेलला आम्ही करतो बाय बाय, कारण 8 दिवसानंतर भेटणार. 8 दिवसाचा वेळ म्हणजे बहुत जास्त होऊन जाते. आणि हे आपले गँग NSS व्हॉलंटियर. अरे बहुत बढिया. जसं काही तुम्हाला माहित आहे, आपला NSSचा कॅम्प जाणार आहे आज. त्यासाठीच आम्ही इथं जमलेलो आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता पब्लिक, बहुत सारी पब्लिक जमा झालेली आहे. फुल माहोलमध्ये काम चालू आहे. इकडं आणि इथं आपले हे कॅमेरामॅन करण भाऊ. आणि इकडे बसले तुम्ही मुली बी पाहू शकता. हे आहे आपली प्रगतीची. काय बोलायचं आहे तुम्हाला? काहीच नाही. काही तर बोला NSS कॅम्प बद्दल. काहीच नाही बोला. हे आपले विधान निंगडे भाऊ फुल माहोल गमच्या लगा की आपला पहिला दिवस आजच्या कॅम्पच्या. आपली गाडी येणार आहे. भाऊ तुम्ही खुश आहे का? बिलकुल खुश. अरे बिलकुल खुश. चला इकडे गौरव भाऊ निसते फोनवर लागू राहायचे काम न धंदा. आपल्या बसचं इकडे आगमन झालेलं आहे. बस आली रे आली. फुल येतं उत्साहाचा माहोल उज्ज्वल मानमोडेच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. चेहरा एवढा फुललेला दिसून राहिला आहे. आणि इकडं बॅगाची तुम्ही संख्या अनुसार समजू शकता की इकडे शिवाजी रांगडेच्या मनामध्ये काय चालू आहे. काय बॅगा ठेवून काय हे बसणार आहे? बसन कुठं? आता हे बॅगायला न्यायचं का पोटेल न्यायचा विषय चालू आहे. मानकर मॅडमच्या बुत्रा पहा म्हणा. अरे भाई साहेब, मानकर मॅडमच्या सोबत जास्त आला आहे. हे उज्ज्वल मानमोडेने सांगलं आपल्याला कोण नाही सांगलं, उज्ज्वल मानमोडेने सांगितलं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे आहे आपली बस. आणि बस मध्ये बसलेली मंडळी पहा. अरे आहे फोकस मध्ये. इकडं पाहू शकता तुम्ही फुल पॅकिंग बॅग फुल भरली आहे. काही जर आपण आलेलो आहोत इथं आता दिंडोळे या गावामध्ये. हे आहे आपली शाळा जिथं आपल्याला करायचे सगळे कार्यक्रम. मित्रांनो पुरा दिवस आज खाली आहे मित्रांनो. बाकीचे बोटे उद्यापासून जो काही कार्यक्रम होणार आहे तो होणार आहे. आणि झाडेचे आपल्यासोबत जुळलेले आहे. हाय गाईज. भाऊचं म्हणणं आहे की हे ब्लॉग मध्ये आले नाही. हे करण भाऊ सुद्धा आपल्या खुर्ची मागे लपून होते आपल्याला. आणि आरसा बघू शकता. पब्लिक जमलेली पब्लिक पाहून तुम्ही समजू शकता काय या स्टेज मध्ये आपलीच पब्लिक पाहू शकते. बाय कोणी सांगू शकतो कोट बे. हा नाही हे भाऊ तुम्ही सामान पहा, फक्त सामान पहा. रोड मॉडेल तुम्ही इकडे पहा. फुल माहोल मध्ये काम चालू आहे इथं. ओम बोरे आणि त्यांची टीम साईडला उभी आहे. तर आता बॅग काढणं चालू आहे. वैभव काढे, ओम बोरे ऑन ड्युटी. फायनली आमची रूम हे रेडी झालेली आहे. आणि इकडे आपले गौरव भाऊ सुद्धा रेडी झालेले आहे. तुम्ही अरेंजमेंट पाहू शकता. अशा जागी आता आम्हाला काढायचे आहे 6 दिवस या दिंडोळे या गावामध्ये. चला जातो. तुम्ही पाहू शकता म्हणजे इकडे आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत शिवान शेंडे आणि हिवसेस आहेत. जोराशोरामध्ये काम चालू आहे. एकदम जोराशोरामध्ये. इकडे पहा तुम्ही जेवढं चाल इकडे तुम्ही पाहू शकता. इकडं काही बोलायच्याबद्दल काही बोलायचं नाही राहिले. पहिले इकडं पहा. इकडे पूर्ण बोरिंगचा एरिया साफ केला गेला. इकडला पहा आता परिसर स्वच्छ केला. इकडे दाखव ना. रांगोळी काढणे चालू आहे. आपण या गावामध्ये एवढं गावाचा उद्धार करत आहोत. तुम्हाला इकडे पाहू शकता तुम्ही विक्रम साहेब काम करताना आहे. इकडे आपला खड्डा तयार झालेला आहे. पाठक साहेब आपले लीडर NSSचे. अरे काय म्हणता, बोरवेलची जागा साफ करण्याचं काम चालू आहे. तरी बघा सगळ्यांनी
आणि करू लागा सहयोग करू लागा. नयनच्या हातानं पावड्याचं सार्थक झालेलं आहे. एका पावड्याचे 2 पावड्या, दांडा आणि कांडी वेगळी झालेली आहे. पहिल्याच दिवसाचं नुकसान आपल्याला दिसून आलंय. आणि इकडे उज्ज्वल मानमोडे फुल जोश मध्ये काम चालू आहे. उज्ज्वल मानमोडे यू कॅन डू इट. ये ब्रो खरे भाऊ लागून या. भाऊ बोला काहीतरी 2 शब्द काहीतरी. हे आपले उज्ज्वल मनमोडे भाऊ हार्डवर्किंग काम अबे ते तन तोडला. अहमद भाई अहमद भाई ये काम कुछ नहीं करते, सिर्फ देखते इधर. सुपरवाइजर ये सुपरवाइजर है, इसलिए ये काम नहीं करते. करने इधर उधर भागता है, ये काम एक भी नहीं. ये भी काम नहीं करता. इसको बस वीडियो में आने से मतलब होता है. काम चोर है, इसलिए मोबाइल लेके मैं काम चोर नहीं हूँ. मैं आपको दिखा दूंगा मैंने काम किया है. हे सगळ्यात मेहनतू बंदे म्हणजे आपले हे मोहित राऊत आणि ओम बोरे साहेब. मला वाटतं तुम्ही ब्लॉग करून शूट करता हो. कारण विक्रम भाऊ काम करताय. विक्रम भाऊ इकडे बघा. काहीच आता जे आहे दुपारचे 1 वाजलेलं आहे आणि आम्ही जे आहे आता आम्हाला जेवण भेटलं आहे. पूर्ण आम्ही काम साफसफाई करून सगळं आम्ही आता जेवायला आलू भात बनवत असतो. आलू भात बनला आहे. तर आलू भात खातो आणि भेटतो तुम्हाला. वी आर अगेन बॅक. तर मित्रांनो आपण आलो दिंडोळ गावात आणि आपली आज मॅच लागली आहे. आता बिलकुल मॅच लागली आहे. आपला पोराने टार्गेट दिला आहे कितीचा 29 रनचा. 29 रनचा टार्गेट दिला आहे आपल्या बॉईजने आणि दिंडोळा गावाला आता बॅटिंग चालू आहे. आता तुम्ही बघत राहा. ए यार कट बसली. मित्रांनो अशा प्रकारे आपली मॅच चालू आहे इथं. असं वाटून राहिलं बॉलर आहे पण बॉलिंग काही असं वाटत नाही जमून राहिली. बॉलर हा आपला बतरलेला आहे असं वाटून राहिलं थोडस. कारण इकडे आपले सोबती बसलेले आहे मॅचच्या. हा मित्रांनो मला अपडेट होतो मॅचची. आपल्याला खरं दिसून राहिलं पण आता आपण विकेट घेतली आहे. विकेट घेतली 4-5 बॉलामध्ये कळून जाईल की आपण विजेता आहे की नाही आहे. ठीक आहे पुढची बातमी तुम्हाला सांगतो. ठीक. आता मॅचचा लास्ट रिझल्ट आलेला आहे. मित्रांनो फक्त आपली मॅच 1 रनने गेली आहे. 1 रन हारले आहे हो आपले. नाही तर आपले तुम्हाला माहिती आहे जिथे जिथे झेंडे गाडणे चालूच आहे. झेंडे काढणं चालू आहे. झेंडे आणणं बी चालू आहे. बस याचा झेंडा थोडसा जमीन ओली होती म्हणून गंडून गेला. समजून घ्या थोडसे. हे महान प्लेयर आपल्या मागे साहिल धकाते. हमद सई हार गए भाई मॅच. नमस्कार मित्रांनो, आता आपण बघितलं तर आपल्या कॉलेजचं बॅनर लागलेलं आहे आणि निकेतन कृषी महाविद्यालय बरोबर जिल्हा चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना सुस्वागतम. आमचे शुभम झरेकर भाऊ त्यांच्याकडून खिळा ठोकणं होत नव्हता पण कसा बसा तो खिळा ठोकण्यात आलाय. आता बांते भाऊने ठोकलाय खिळा काही अवघ्या सेकंदात. कारण भाऊ लॉगिंग खतम. तर पब्लिक आता विषय असा आहे, आम्ही आता उठलो झोपतो. आता 4 वाजता आपल्या कार्यक्रमाचं आहे उद्घाटन. तर तुम्हाला वाटत असं ना आम्ही चष्मे गाऊन घातले मला. तर आमच्यात नाही कॉन्फिडन्स बोलायचा. बाकी बोलू विषय कॉन्फिडन्सचा नाही. ही जी अर्धी बॉटल खाली झाली ह्या बॉटलीत अर्ध काय होतं हे मला अजूनपर्यंत माहीत नाही. ते वैभव भाऊने थोडी घेतली आहे. त्यांचे डोळे झाले आहे लाल आणि ते लाल डोळे दिसले नाही पाहिजे म्हणून हे चष्मे आम्ही सगळ्यांनी ठेवले. 2 घूट आता हा घेऊन हा सुटला होता. आता तो घुट मुझे पिला झालं होतं असं. आम्ही लोक क्रिकेट खेळायला आम्ही आलो हारून गौरव डोंगरवारमुळे 200 रुपये हारून आले ह्या गम मध्ये यार. 2 गम मध्ये झाले आता म्हणून म्हणजे माणसाला लागले भूक कारण भात पडला कमी. डोळे पाहून आज संपला बरोबर आमच्या वेळेवर. भेटला नाही. आम्ही सगळे सोड घेऊन गेल्यामुळे आम्हाला भात भेटला नाही. खालचं बुडातलं गंगातलं होतं. नशीब आपल्या लेवलचं क्लास लेवलचं मित्रांनो तुम्ही समजू शकता आणि जे म्हणजे तुम्ही मजबूर भी है और मजबूर भी है, इसलिए हमें कुछ भी करना पड़ रहा है. देख सकते हैं. तर आम्ही सगळे इथे तयार होऊन रेडी आहोत. कारण लगेच 4 वाजता NSS कॅम्पचा इनॉग्रेशन प्रोग्राम सुरू होत आहे.
त्याकरिता एडिटर जे पण एडिटर लोक आहे आपले त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी एडिट करतात. ओके गाइस, तो मैं आप सबको बताना चाहूँगा कि अभी जो है 4 बजे हमारे NSS का जो कार्यक्रम है अभी, तो उसके लिए हम रेडी है. लेकिन अभी जो है पावने का आने का जो है मतलब कुछ हुआ नहीं है, तो पावने आने तक हम जो यहाँ पर आराम कर रहे हैं. आप यहाँ पर देख सकते हैं, आपको लग रहा है कि वो बच्चे खेल रहे हैं, वो खेल नहीं रहे, वो झगड़ा कर रहे हैं. उनको कुछ फर्क नहीं पड़ता कि साइड में मैडम खड़ी है, उस पार कुछ फर्क नहीं पड़ता. और यहाँ पर मुंबई देखो आराम फरमा रहे हैं, कोई टेंशन नहीं. सो रहे देखो भाई, गोदी तो देखो भाई, कितनी अच्छी गोदी मिली. इतनी अच्छी गादी किसको मिल सकती है क्या? और भाई देखो एक कैमरे के साथ भाई यार क्या छेड़छाड़ कर रही के है. साथ कोई बोल सकता है. हाँ, ये बात तो भाई ने सही करी. हमारे सामने कोई बोल सकता है, मैं बोल सकता हूँ. ये बोल सकता है, लेकिन इसकी चड्डी तो पीछे पड़ी हुई है, क्योंकि ये चड्डी को हम क्या करें. ये है वो चड्डी झूमने होत भाई, आपला मोबाईल थोडा गरीबी आहे यार. नमस्कार मंडळी. तर या रील स्टारच्या युगात आमच्या साध्या सुध्या माणसाचं एक छोटंसं व्यक्तिमत्व आहे. उद्या आमच्या प्रोग्रामला सुरुवात होणार आहे. तर उद्याच आमचा पहिला नशामुक्तीचा ड्रामा आहे. तिच्यात आमचे विक्रम भाऊ हे गंगीचे पती आहेत, हे बेवड्याची ॲक्टिंग करणार आहेत उद्या. हा तिच्यात शिक्षक आहे, हा तिच्यात विष विकणारा मुलगा आणि हा फळ विकणारा मुलगा आहे. तिच्यात हा बाबा आहे, गार्गीचा बाबा. गंगीला मारून घेते हा तर मित्रांनो, आता आम्हाला चाय जो आहे मिळालेला आहे. चाय भले काळा आहे, पण चायची चुस्की बहुत जबरदस्त आहे. बहुत जबरदस्त आहे. आम्ही काढेच आहोत पांढरे. काय जबरदस्त चाय आहे यार. तुम्हाला भेटतो चाय पिल्यानंतर. काही लोक चाय पिता पण ते दिसले नाही म्हणते तुम्हाला. चाय चिअर्स. काम आहे. इकडे पाहू शकता गाईज, जरेकरनं आपल्याला दिलाय टॉफी कोणती, खट्टा मँगो गाईज यार आपल्या जिभेसाठी खूप चांगला असतो आणि तो आम्ही आता खाणार आहोत. बाय झरेकर. आणि गाईज आम्ही इकडं काहून आलो तुम्हाला विचारायला असन, कारण आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाचं काही सांगितलेलं नाही. आणि इकडे हे बालिशगिरी, ज्याला आपण बालिशगिरी म्हणतो, हे पोट्टे कधी सुधारणार नाही आहे. इकडे भाऊ काय बोलायचं आहे का तुम्हाला? हे बालिशगिरी जे आहे यांच्यावर 2 शब्द टाका. कार्यक्रमाचा समारंभ झालाय, सुरुवात झाली आहे आणि कन्फ्युजन पण झाला. आपल्या ते मित्र आले इथं ग्रीन जिम मध्ये. ग्रीन जिम बी स्ट्रॉंग. आणि हा आपल्या आजीबाई बसलेल्या आहे. 47 किलोचा आब आहे. कुठं पण लटकाची सवय. 47 किलोचा आब आहे, कुठं पण लटकतो हा. लटक पगलू. का हमारा रात का खाना चालू हो चुका है. डिनर अबे भाई डाला ना तुम. तो भाई अभी दाल चावल है और रोटी है. मंडळी, तुम्ही हे बघतच आहे, मुकुंद पाटण सरांचं बर्थडे ते झालेलं आहे. ते बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. ते आमचे विक्रम भाऊ. ठीक आहे मंडळी, आता जे आहे वाजले आहे रात्रीचे 11:30 आणि आता स्टील डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही तिकडे पाहू शकता. तर भाऊ हे तर आता रात्रीवर प्रॅक्टिस करणारच आहे, पण आपण आपल्या ब्लॉगची एंड जी आहे इथंच करून टाकू. तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपला NSS Day 1 समाप्त झाला आहे, हे आता इथंच जाहीर करतो. आमची जर्नी. लाईक, सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट पण करा.